पुणे शहरातील हांडेवाडी येथील शेतकऱ्याची जमीन ही शाळेसाठी भाड्यानं घेऊन दस्तात फेरफार करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शाळा चालकानं दलित मुलीला मॅनेज करून खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी संगनमत करून अन्यायकारक खोटा गुन्हा दाखल केल्यानं पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहेत। आरपीआयच्या नावाखाली चुकीचं काम करणाऱ्यांसाठी रामदास आठवले यांच्याकडे तक्रार देखील करणार असल्याची माहिती आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा संगीता आठवले यांनी दिली आहे। जुने विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या। यावेळी मीनाताई गालटे, मिनाज मेमन, अजित रमेश हांडे, अनिकेत अशोक हांडे, राजश्री अनिकेत हांडे, संगीता लांडगे, कविता झेंडे, शगुप्ता मेमन आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी बोलताना संगीता आठवले म्हणाल्या की हांडेवाडीच्या येथे फॉर्च्यून स्कूलसाठी अमित बत्रा, शशिकांत हांडे यांनी संगनमत करून शेतकरी अशिक्षित असताना इंग्रजीमध्ये दस्त करून त्यामध्ये फेरफार देखील करून फसवणूक केली आहे। या संदर्भात शेतकरी न्यायालयामध्ये गेले असल्यानं हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। असं असताना अमित बत्रा आणि शशिकांत हांडे यांनी अशोक हांडे यांच्या कुटुंबावर आर्थिकदृष्ट्या अन्याय तर केलाच, पण किरण उनवणे या दलित महिलेचा वापर करून खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखलही केला। पोलीस अधिकाऱ्यांनी पुरावे नसताना दबावाखाली येऊन खोटा गुन्हा यावेळी दाखल केलाय असा आरोप देखील त्यांनी यावेळी केलेला आहे। या संदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदनही दिलेलं आहे। आरपीआय हडपसर भागातील पश्चिम महाराष्ट्राचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या पदाधिकारी आर्थिक फायद्यासाठी या व्यावसायिकांना मदत करत आहेत। या विरोधात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। प्रत्यक्षात 46 गुंठे जागा ही भाडे तत्वावर दिली असताना शेतकऱ्यांची उरलेली 14 गुंठे जागा देखील शाळा चालक अमित बत्रा यांनी बेकायदेशीररित्या बळकावली, भाडं देखील दिलं नाही आणि शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना पोलिसांशी लागेबांधे, वकील फोडले, तसेच पीडित शेतकरी हे न्यायासाठी आता संघर्ष करीत आहेत। या गरीब शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी आम्ही आरपीआय कार्यकर्ते असून त्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष हा सुरूच ठेवणार असल्याचं संगीता आठवले यांनी सांगितलंय। शाळेमध्ये शिपाई असलेल्या किरण उनवणे या तथाकथित पीडित दलित असल्याचं सांगून खोट्या तक्रारी दाखल करत आहेत। प्रत्यक्षात जातीवाचक शिवीगाळ झालेली नाही याचे पुरावे देखील नाहीत आणि पोलिसांनी खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाच कसा असा सवाल देखील संगीता आठवले यांनी यावेळी उपस्थित केलाय। या विरोधात आवाज उठवणार असून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। 1917 ला ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी अशोक हांडे, रमेश हांडे, सुरेश हांडे या तिघा भावांचा त्यांचा 7/12 या 7/12पैकी 46 गुंठे जागा अमित बत्रा फॉर्च्युनर हायस्कूलला यांना देण्यात आली। 33 वर्षाच्या लीजवरती भाडं ठरलं होतं। सुरुवातीचे 2 वर्ष 25 रुपये स्क्वेअर फूट, नंतरचे 3 वर्ष 35 रुपये स्क्वेअर फूट आणि पुढचे 4 वर्ष 35 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे भाडं ठरलं आणि हे भाडं ते प्रत्येकाच्या अकाउंटला द्यायचं असं ठरलं। 60 गुंठे जागेपैकी 46 गुंठे जागा त्यांना भाड्याने देण्यात आली आणि पुढची 14 गुंठे जागा शेतकऱ्यांनी तिथे कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे करून त्यांचं स्वतःचा उदरनिर्वाह करायचं असं ठरलं होतं। पण नोटरी इंग्लिशमध्ये करून शेतकऱ्यांचा बुमरँग केला। शेतकऱ्यापैकी मोठा जो आहे तो सुरेश हांडे याला फितूर करून अमित बत्राने त्याच्या मुलाद्वारे शशिकांत हांडेद्वारे सदर दस्तामध्ये फेरफार केला। इंग्लिशमध्ये दस्त करून त्या दस्तामध्ये जिथे 25 रुपये, 30 रुपये, 35 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे ठरले होते, त्याऐवजी फक्त आणि फक्त सुरुवातीचे 2 वर्ष 2 रुपये स्क्वेअर फूट आणि नंतर 3 रुपये स्क्वेअर फूट आणि वर्षाला 10% वाढ अशा पद्धतीने फसवणूक केली। शिवाय 46 गुंठे भाड्याने दिलेले असताना बेकायदेशीररित्या 60 गुंठे जागा फॉर्च्युनर शाळेचे संस्थापक अमित बत्रा हे बेकायदेशीररित्या शशिकांत हांडे शेतकऱ्यांच्या पुतण्याला हाताशी धरून आणि त्याला भांडवलदार बनवून भागीदार बनवून त्याच्या बायकोला त्या शाळेमध्ये नोकरी लावून आणि शशिकांत हांडेच्या घरी काम करणारी घरकाम करणारी किरण उनवणे हिला नोकरी लावून या माध्यमातून शेतकऱ्यांचा न्याय गिळंकृत केला। आणि दरम्यानच्या काळामध्ये या विषयासंदर्भात शेतकरी कुटुंब हे न्यायालयाच्या प्रतीक्षा म्हणजे न्यायाकडे गेले, न्यायाधीशाकडे गेले, म्हणजे कोर्टाकडे गेले
की सदर आमचं 8 वर्षापासून म्हणजे 2017 ते 2025 पर्यंत एकही रुपया भाडेपट्ट्यापैकी ठरलेल्या टर्म्स कंडिशन पैकी एकही त्यांना पट्ट्यापैकी रक्कम मिळाली नाहीये आणि सगळे टर्म्स कंडिशन ब्रेक झाले. या अनुषंगाने ते कोर्टात गेले. कोर्टात गेल्यानंतर वेगळ्या पद्धतीने यांचे वकील सुद्धा त्यांनी आर्थिक बळावरती अमित बत्रा यांनी फोडले. शिवाय त्याच्यानंतर संबंधित शेतकरी जे उर्वरित 14 गुंठे जागा आहे, ज्या 14 गुंठे जागा त्यांच्या मालकी हक्काची, त्यांच्या वहिवाटीची जागा, त्या जागेवरती यांनी ठेवलेला कंटेनर, त्या कंटेनर मध्ये हे यांचं घर वजा ते फक्त एकच दिवस झाला कंटेनर ठेवून पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन आणि काही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, चळवळ म्हणता येणार नाही, पोट भरणाऱ्या वळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून आर्थिक बळावरती शेतकऱ्यांवरती खोटे ट्रेसपास दाखल करून तरी सुद्धा शेतकरी चर्चेला बसत नाहीत, तरी सुद्धा शेतकरी हातबल होत नाहीत. हे पाहून संबंधित महिला किरण उनवणे तिला हाताशी धरून तिच्या जातीचा गैरफायदा घेऊन तिला एक प्रकारे आर्थिक बळ दिलाय का नोकरीचं धमकी दिली आम्हाला माहिती नाही. तिच्या कार्यालयीन वेळेमध्ये तिने संबंधित शेतकऱ्यांच्या मुलीवरती, सुनावरती आणि बायकोवरती खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून लिटरली या प्रकरणामध्ये शशिकला वाघमारे, ज्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणतात, एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला अटक करावं यासाठी मजूर अड्ड्यावरची गर्दी, 300-300 रुपये पगार देऊन गर्दी करून या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी, त्यांचं अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावरती ज्या पद्धतीनं ताकदीनं दबाव निर्माण करतायत हे म्हणजे किळसवाणी आहे. न्याय ज्यांना मिळाला पाहिजे, न्यायाचा लढा कोणाचा लढला पाहिजे आणि कोणाच्या विरोधात लढला पाहिजे, जे धनदांडगे आहेत, जे त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात त्यांच्या बाजूनी, आणि जे शेतकरी होरपळलेत, ज्यांचा न्याय गिळला गेलाय, जे 8 वर्षापासून ते त्यांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, न्यायप्रविष्ट बाब आहे, ते न्यायाने लढा लढतायत, तरी सुद्धा त्या लढ्याला मज्जाव करण्यासाठी त्यांचं कोर्टातनं केस माघारी घ्यावं यासाठी खोटी ट्रेसपास, खोटी अॅट्रॉसिटी दाखल करून त्यांचं सामाजिक कसं हनन होईल म्हणून मीडियाला चुकीची माहिती दाखल करून संबंधित महिलेला तिच्या जातीचा गैरफायदा घेऊन अॅट्रॉसिटी दाखल करून थांबले नाहीत, तर विविध ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ज्या समाजामध्ये प्रचलित वृत्तपत्र आहेत, प्रचलित माध्यम आहेत, त्यांना खोटं की अजूनही अॅट्रॉसिटीचे आरोपी मोकाट, खून, मर्डर, बलात्कार, घरफोडी मधले आरोपी आहेत, शेतकरी आहेत, शेतकऱ्याचा न्याय गेलाय, शेतकऱ्यांवरती अन्याय झालाय आणि ही बाई त्या बिल्डरच्या त्याचे पैसे घेऊन त्याच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यावरती अन्याय करते, पोलिसांवरती दडपण आणते, पोलिसांवरती आम्ही आरोप करतोय. पोलिसांनी संबंधित कंटेनर जप्त करून आतापर्यंत आमच्या माहितीनुसार बघा, एखाद्या खुनामध्ये, मर्डरमध्ये, गुन्ह्यामधली वस्तू, अस्त्र, शस्त्र, वाहनं ही जप्त करून सील केली जातात कोर्टात दाखवण्यासाठी.